देवा, आता काय झालं? या सगळ्या गडबडीमध्ये मी सासूबाईंना फोन करायचाच विसरले. त्यांना सांगायचं राहिलं ना मी गावाला पोहोचले म्हणून. मी फोन करते त्यांना. अंतर आहे की मग. अगुबाई, हॅलो सई, अगं पोचलात का तुम्ही? कसा झाला प्रवास? प्रवास एकदम मस्त झाला आणि छान, आम्ही पोहोचलो इथे व्यवस्थित. वा वा. आणि देवांश काय म्हणतोय? आवडलं का गाव त्याला? सर तर खूप एन्जॉय करतायत. त्यांना गावातील प्रत्येक गोष्टीचं इतकं कुतूहल वाटतंय ना. अगं वाटणारच. यापूर्वी कधी गाव पाहिलेलंच नाहीये त्यांनी. डायरेक्ट त्याला राहण्याचाच योग आला. आणि देवांश नाक मुरडणारा नाहीच मुळे कुठेही छान मिसळून राहतो तो. मला काळजी लागली ती भैरवी ताईंची. बऱ्यात का त्या? कोणाला काही बोलल्या नाहीत ना? नाही अजिबात नाही. आणि त्या ठीक आहेत. तुम्हाला त्यांचा स्वभाव माहितीये ना. अरे देवा, म्हणजे झालंच का काही तिकडे? ऍक्च्युली झालं असं की जसं आम्ही गावात आलो ना, तरी नशीब देवांशचा हात धरून तडक निघून नाही आल्या तिथून. नाही असं काही होणार नाही. आणि असं काही झालंच तर आई आहे नाही ते अक्का साहेब आहे. आणि मुळात गावातली माणसं सुद्धा असं काही होऊ देणार नाहीयेत. तुम्ही नका काळजी करू, आम्ही सगळं सांभाळून घेऊ इथे. बरं ते सगळं जाऊ द्या. तुम्ही ठीक आहात ना? हॅलो 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 सई. हॅलो हॅलो आई. हॅलो, अगं आवाज नाही येते बाळा तुझा. तुम्हाला आवाज येतोय माझा? हॅलो. नेटवर्क प्रॉब्लेम. हॅलो आई. हॅलो आई एक मिनिट हा, मला ना आवाज येत नाहीये तुमचा आणि माझा पण आवाज येत नसेल. मी एक काम करते, बाहेर जाऊन बोलते, नेटवर्क इश्यू आहे. हा हॅलो. अगं कट झाला. रेंजचा गोंधळ दिसतोय तिथे. ताई मी जरा सासूबाईंशी बोलून येते बाहेर, प्लीज तेवढं आवराल तुम्ही? आवडते की, जा तुम्ही. मी आलेच. हॅलो